नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राघव पिंकीला म्हणतो की या घरात राहायचं असेल तर माझ्या घरच्यांशी नीट वागायचं, कळलं का? तर पिंकी म्हणते, हे बरं आहे, तुमचा विश्वासच नाही आहे का माझ्यावर? अहो, मी एवढं पोटतिडकीने सांगत आहे की चूक तुमच्या फॅमिलीची आहे, तरीसुद्धा तुम्हाला असंच वाटत आहे का की चूक माझीच आहे? अहो, तुमची ती रिस्पेक्टेड काकू आणि तुमची लिटिल वहिनी यांनी माझं 1 to 4 करायचं ठरवलं आणि मी जर त्यांना T4 टॅटू केला नसता तर माझंही माकड झालं असतं आणि हे तुम्हाला चाललं असतं का? तर राघव काहीच बोलत नाही. तर पिंकी म्हणते की हो, चाललं असतं ना तुम्हाला, कारण तुम्ही ना कृष्णाच्या बाबतीत सुद्धा तेच केलं आहे. तिच्यावर कधी विश्वासच ठेवला नाही, कायम तिच्यावर अविश्वास दाखवलात आणि म्हणूनच हे सगळं काही घडलं आहे. पिंकी ही राघवला त्याच्या चुकांची जाणीव करून देत असते, परंतु त्याच वेळी तिथे मधू येते आणि पिंकीला म्हणते, राघवशी असं बोलायची तुझी हिंमतच कशी झाली? राघवशी नीटच बोलायचं. तर पिंकी ही मधूला विचारते, आता मला एक सांग, हे सांगणारी तू कोण? तर पिंकीला मधू मात्र काहीच प्रत्युत्तर करत नाही. तर राघव म्हणतो की मधू राणी रत्नपारखी, ती याच घरात राहते आणि हो, ती आमची फॅमिली आहे, कळालं का तुम्हाला? तर मधू ही पिंकीला म्हणते, सांगितलं तेवढंच ऐकायचं, राघवशी नीट बोलायचं, त्याचा रिस्पेक्ट करायचा आणि मोठ्यांचा मान ठेवायचा. आता मधूचं हे बोलणं ऐकून पिंकीला हसायला येत असतं आणि पिंकी हसू लागते. तर राघव आणि मधू पिंकीजवळ रागाने पाहू लागतात. तर पिंकी ही राघवला म्हणते की तुम्हाला काय म्हणाली बघितलात का, ओल्ड मॅन? तर राघवला मधू म्हणते, नाही राघव, मी तुला असं काही म्हणाले नाही, ही तर खोटं बोलत आहे. तर पिंकी म्हणते, आत्ताच तर तुम्ही म्हणालात की मोठ्यांचा मान आणि रिस्पेक्ट ठेवायचा, मग असं आपण कोणाला म्हणतो? ओल्ड पीपललाच म्हणतो ना. मग आता तुम्ही यांना काय सांगितलं? ओल्ड पीपलच. यांना तुम्ही ओल्ड पीपल म्हणालात. आणि एक मला सांग, काय ग, आम्ही दोघे बोलत असताना मध्ये मध्ये करायची तुला काय गरज असते? मधू राणी, अगं तू नक्की आहेस तरी कोण, त्याची वकील की त्यांची बायको? तर मधू मात्र काहीच बोलत नाही. तर पिंकी म्हणते, आहेस का, वकील आहेस की बायको? नाही ना, तू कोणीच नाही आहेस, तरीसुद्धा मध्ये मध्ये तुला करायचंच असतं का? आता पिंकी ही मधूला म्हणते, आता कल्टी, आता इथून ताबडतोब कल्टी घ्यायची. तर मधू ही पिंकीला म्हणते, राघवने काय सांगितलं ऐकलं नाहीस का? मी त्याची फॅमिली मेंबर आहे आणि म्हणून हे घरही माझंच आहे, त्यामुळे हवं तेव्हा हवं तिथे केव्हाही मी कुठेही जाऊ शकते आणि तुझ्यासारखी बळजबरीने या घरात राहत नाही. तर पिंकी म्हणते, हो हो, जा ना, कुठे बी जा, कुठेही तू जाऊ शकतेस, परंतु एक लक्षात ठेव, दार उघडं आहे म्हणून खोलीत शिरतात त्याला काय म्हणतात हे माहीत आहे ना? तेव्हा मात्र मधूला धक्काच बसतो. तर पिंकी ही मधूला म्हणते, आणि कृष्णाच्या वक्ताला पण तू हेच केलं. आणि हो, मला जाब विचारणारे तू कोण? तू तर ठाणेदार पण नाही आहेस. तर मधू मात्र शांतच असते. तर पिंकी म्हणतात, ते म्हणतात ना, खाई त्याला खवखवे. नेमकी तुझी खवखव काय आहे ना, तेच मला कळत नाही आहे. परंतु बाई, एकदा तुझी जी काही खवखव आहे ना, ते सांगून टाक. नाही म्हणजे कसं आहे, समोर येऊन चुकीची कबुली देतो ना, त्याची शिक्षा थोडी का होईना परंतु कमी होते. विचार ठाणेदारांना, बरोबर ना ठाणेदार? परंतु राघव काहीच बोलत नाही. परंतु आता पिंकीचा कोड्यात बोलणं मधूला कळालेलं असतं आणि मधू खूप घाबरून गेलेली असते. पिंकी विचारते, काय झालं? तुझ्या मनात काय खवखव आहे ती सांगणार आहेस का? तर मधू काही न बोलता रागानेच तिथून निघून जाते. आता मधू रागाने तिथून निघून गेल्यानंतर पिंकी ही राघवला विचारते, तुम्हाला काही बोलायचं आहे का ठाणेदार? तर राघवही काही न बोलता तिथून निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऋतुजा आणि रेश्माची हालत खूप खराब झालेली असते. त्यांना खूप त्रास होत असतो आणि रुक्मिणी काकू त्यांच्यासाठी सरबत घेऊन येतात. रुक्मिणी काकू रेश्मा आणि ऋतुजाला म्हणतात, ऋतुजा आणि रेश्मा, हा सरबत पिऊन घ्या. तर ऋतुजा म्हणते, नाही वहिनी, मला काही नको आहे, माझं डोकं दुखत आहे. आता रुक्मिणी काकू रागानेच म्हणतात, ऋतुजा हे घे, मी सांगितलं ना अगोदर हे सरबत संपवायचं. आता जर हे सरबत नाही संपवलं तर गाठ माझ्याशी आहे. आता मात्र ऋतुजा आणि रेश्मा घाबरून गेलेले असतात आणि पटापट सरबत पित असतात. परंतु ऋतुजाला ठसका लागतो. तर रुक्मिणी काकू म्हणतात, काय झालं, ठसका लागला ना? अगं जरा सावकाश प्या, कशाला एवढी घाई करत आहात? ऋतुजा म्हणते, वहिनी, माझं डोकं फुटायची वेळ आली आहे. रुक्मिणी काकू म्हणतात, हो का? तर त्यानंतर रेश्मा म्हणते, हो ना, डोकं तर खूप ठणठणत आहे, खूप दुखत आहे, कसं तरीच होत आहे, गरगरत आहे, काय होत आहे आम्हाला काहीच कळत नाही. रुक्मिणी काकू म्हणतात, मग कोणी आगाऊपणा करायला सांगितला होता? त्या पिंकीच्या क्लासमध्ये भांगेची पावडर टाकायची काही गरज होती का? एवढा मोठा शहाणपणा करायला तुम्हाला कोणी सांगितला होता? तर ऋतुजा विचारते की वहिनी, हे तुम्हाला कोणी सांगितलं? रुक्मिणी काकू म्हणतात, कोणी सांगायची काही गरज नाही आहे. तुम्ही जो काही आगाऊपणा केला आहे ना, त्यामुळे पिंकीने तुमचाच डाव तुमच्यावर उलटवला आहे आणि
म्हणूनच तुमची ही अवस्था झाली आहे. मी आणि राणी जेव्हा हॉस्पिटलमधून परत आलो तेव्हा तुमचा घरात तमाशा चालू होता. तुम्हाला माहीत तरी आहे का तुम्ही काय करत होता? घरात धिंगाणा चालू होता, धिंगाणा. आणि मी जेव्हा आले तेव्हा मात्र तुम्ही कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हता. तर ऋतुजा म्हणते, वहिनी माफ करा, खरंच चूक झाली. रुक्मिणी काकू म्हणतात, आता माफी मागून काही उपयोग आहे का? आणि आता पश्चाताप करून काहीच उपयोग नाहीये. तरी बरं ती पक्षाची माणसं येणार होती, ती अजून आली नाही. नाहीतर तर आपल्या घराण्याचे धिंदवडेच तुम्ही काढले असते. रुक्मिणी काकूंना ऋतुजा म्हणते, वहिनी साहेब चुकलं, आता प्लीज तुम्ही आम्हाला ओरडू नका. आता रुक्मिणी काकू म्हणतात, हे मास्क घालून नाचत होता आणि काय धिंगाणा चालू होता ना, ते माझं मलाच माहिती आहे. तुम्हाला तर काही शुद्धच नव्हती. तर ऋतुजा रुक्मिणी काकूंनाच म्हणते की वहिनी साहेब, परंतु आम्ही कधी सरबत प्यालो आम्हाला आठवतच नाही. रुक्मिणी काकू म्हणतात, आठवत नाही ना, मग यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला विचारल्याशिवाय काही जरी केलात ना तरी याद राखा. तर ऋतुजा म्हणते की हो, आता आम्ही यापुढे असं काही करणार नाही आणि आयुष्यात कधी सरबतही पिणार नाही. आता रुक्मिणी काकू म्हणतात, यांच्याशी बोलण्यात आता काहीच अर्थ नाही. असं म्हणत रुक्मिणी काकू रागाने तिथून निघून जातात. तर दुसरीकडे ऋषभ आलेला असतो. तर राघव ऋषभला म्हणतो, थँक्यू ऋषभ, तू असं अचानक आलास. तर ऋषभ विचारतो, दादा अरे काय झालं आहे, तू मला असं अर्जंट का बोलावून घेतलं आहेस? तर राघव म्हणतो की अजून एक आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे की ज्यामुळे आपल्याला माहिती काढण्यात मदत होणार आहे. तर मधू ही राघवला विचारते, राघव अरे कोणती माहिती, कशाची माहिती? तर राघव म्हणतो, कृष्णाची. तर मधू ही राघवला म्हणते, राघव मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. अरे तुझ्याशी मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणत ती राघवचा हात पकडते आणि हे सगळं काही पिंकीने पाहिलेलं असतं. आता पिंकी मनाशीच म्हणते की माझी बेस्टी घरी नाही आणि याचंही माजुरडी किती फायदा घेत आहे. आता पिंकीला मात्र खूप राग आलेला असतो. तर राघवला मधू म्हणू लागते की राघव, माझ्याजवळ जी काही इन्फॉर्मेशन आहे ना, ती जर मी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला कृष्णाला शोधण्यासाठी मदतच होईल. आता हे ऐकल्यानंतर पिंकीला अजून राग येतो आणि म्हणते, ही आणि मदत करणार आहे. आता मधू ही राघवला म्हणते, राघव मी काय म्हणते कृष्णा. तेवढ्यातच पिंकी ही गाणं म्हणत म्हणते, तेरे मेरे बीच में हो काठी का अंतर जरुरी. असं म्हणत पिंकी ही राघव आणि मधूच्या मध्ये काठी ठेवते आणि त्यानंतर मधूला म्हणते, मधू काय सांगितलं होतं, सुरक्षित अंतर ठेवा, हीच तुझ्या आयुष्याची ठेव. तर हे ऐकल्यानंतर ऋषभ राघवला म्हणतो, दादा ही नक्कीच कृष्णाची मैत्रीण आहे, कारण तीच मैत्रीण राणी वहिनीला तुझ्यापासून लांब ठेवू शकते. तेव्हा मात्र राघव शांतच होतो. राघवला काय बोलावं काहीच कळत नाही. तर मधू ही पिंकीला म्हणते, पिंकी राघव माझा मित्र आहे, त्याच्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे तू मला शिकवण्याची गरज नाही. तर पिंकी ही मधूला म्हणते की हो, परंतु ते माझे बॉडीगार्ड आहेत आणि त्यामुळे तू त्यांना गार्ड करू नकोस. असं म्हणत पिंकी ही राघवशी बोलायला जाणार तर मधू ही पिंकीच्या समोर काठी पकडते आणि पिंकीला म्हणते सेफ डिस्टन्स. तर पिंकी तिची काठी तिच्यावरच देते आणि म्हणते, हो का, तू मला शिकवणार. असं म्हणत पिंकी ही राघवला म्हणते, ठाणेदार माझे गेस्ट येणार आहेत डिनरला आणि आता ते गेस्ट शकुंतला देवींच्या घरी आहेत, त्यामुळे तुम्ही जाऊन घेऊन येता का? तर राघव म्हणतो, एक गोष्ट तुम्ही विसरलात की मी एक IPS ऑफिसर आहे, त्यामुळे तुमचा पर्सनल ड्रायव्हर नाही. तर पिंकी म्हणते की हो, ते मला माहीत आहे, परंतु 7 दिवसांच्या आत तुम्ही माझ्या धनींना किंवा कृष्णाचा शोध घेतला नाही आणि त्यांचा शोध लागला नाही तर तुम्ही माझे धनी होणार. आणि लग्नानंतर प्रत्येक हजबंड बायकोचा हक्काचा बॉडीगार्ड असतो, त्यामुळे त्यानंतर तर तुम्ही माझे बॉडीगार्ड असणार आहात आणि आता तर या घडीला बॉडीगार्ड आहातच आणि त्यामुळे तुम्हाला माझी ऑर्डर फॉलो करावी लागेलच. तर पिंकीची ही ऑर्डर ऐकून मधूला खूप राग येतो आणि मधू ही पिंकीवर आवाज चढवते. तर राघव मधूला शांत करत म्हणतो, मधू रिलॅक्स, वाद घालण्यात काहीच पॉईंट नाही, इग्नोर कर. तर त्यानंतर राघव पिंकीला म्हणतो की राहिला प्रश्न तुमच्या पाहुण्यांचा, तर शकुंतला देवींना हे घर चांगलंच माहीत आहे, त्यामुळे त्या स्वतःहूनच तुमच्या पाहुण्यांना इथे घेऊन येतील, त्यामुळे मला जाण्याची काहीच गरज नाही. राघव रागानेच पिंकीला सांगतो आणि त्यानंतर राघव ऋषभला म्हणतो, ऋषभ चल. असं म्हणत राघव आणि ऋषभ तिथून निघून जातात. तर त्यानंतर मधू ही पिंकीजवळ रागाने पाहत असते आणि काठीचा आवाज करत असते. तर पिंकी ही मधूला म्हातारीची ॲक्टिंग केल्यामुळे चिडवते आणि त्यानंतर तिला म्हातारी असं चिडवत तिथून हसतच निघून जाते. आता मधूला मात्र पिंकीचा खूप राग आलेला असतो, कारण पिंकी प्रत्येक वेळी मधूचा पाणउताराच करत असते आणि तिला धडा शिकवत असते. त्यामुळे मधू विचार करते की आता काय करू, मला काहीच सुचत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पिंकी ही गोदामावशीला फोन करते आणि घडलेला सगळा प्रसंग सांगत म्हणते की एवढा त्या माजुरडीला धडा शिकवला तरी त्या पोरींना अक्कल येतच नाही. तर गोदामावशी पिंकीला म्हणतात की मुखवटा घालून त्या कशा नाचत होत्या त्याचा व्हिडिओ तरी पाठवायचा, म्हणजे मी तो व्हिडिओ कृष्णाला दाखवला असता. तर पिंकी ही गोदामावशींना म्हणते, नाही गोदामावशी नाही, हे बघा काही झालं तरी
कृष्णाच्या ती जवळची माणसं आहेत आणि त्यामुळे तिला वाईट वाटलं असतं. परंतु गोदामावशी म्हणतात, बरं, परंतु पिंकीताई एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे काही करत आहात ते जपून करा. तर पिंकी म्हणते, डोंट वरी गोदामावशी. आणि माझी बेस्टी कुठे आहे? तर गोदामावशी म्हणतात, आता जरा ती लवकर झोपली आहे, कारण तिची तब्येत नरम आहे ना, त्यामुळे ती झोपली आहे. तर गोदामावशींना पिंकी म्हणते, काळजी घ्यायला सांगा तिची, आणि इथे टेक केअर करायला मी आहेच. तर त्यानंतर पिंकी ही गोदामावशीला विचारते, आणि आपल्या सावीची काय खबर बात? तर गोदामावशी म्हणतात, अहो त्या माजोर्डीचा पार्टनर खूप चलाक आहे, नक्की कुठे ठेवला आपल्या सावीला ते काहीच कळत नाही, आता फक्त एकविरा मातेलाच माहीत असेल. तर पिंकी म्हणते, गोदामावशी काही झालं तरी आपले होप नष्ट होऊ द्यायचे नाहीत, कारण त्यातच खूप मोठी ताकद असते. तर गोदामावशी पिंकीला विचारतात, परंतु पिंकीताई तुम्हाला त्या माजोर्डीचा पार्टनर कळाला आहे का? नाही म्हणजे आता आम्ही तांदळात तीळ शोधत आहोत. तर पिंकी म्हणते की हो मला कळते आणि मी शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे, मी लवकरच शोधून काढणार आहे. गोदामावशी म्हणतात, कृष्णेने सुद्धा खूप शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु हाती काहीच लागत नाही, कारण ती माजोर्डी खूप पोचलेली आहे. तर पिंकी म्हणते की हो, परंतु आता गाठ या पिंकीशी आहे, पिंकीशी जिचं वाकडं त्याची मसनात लाकडं. तर गोदामावशी म्हणतात, हो पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. पिंकी म्हणते ठीक आहे. असं म्हणत पिंकी फोन ठेवते. तेवढ्यातच शकुंतलाताई आवाज देत म्हणतात, पिंकी मॅडम आम्ही आलो आहोत आणि कार्यकर्ते पण आले आहेत. तर पिंकी मनाशीच विचार करत म्हणते की शकुंतला देवी तर नसतील ना या माजोर्डीचे पार्टनर, कारण सर्वात आधी हिने तर मला शकुंतला देवींचीच धमकी दिली होती. आता पिंकीच्या मनात संशय निर्माण होतो. तर इकडे कार्यकर्ते सर्वजण जमा झालेले असतात. तर शकुंतला देवी म्हणतात, मॅडम येतीलच. तेवढ्यातच पिंकी येते आणि म्हणते, नमस्कार, तुम्ही येथे मला भेटण्यासाठी आलात, हेच मला खूप बरं वाटलं, त्यासाठी मी खरंच तुमचे आभार मानत आहे. आता रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, घर कोणाचं आणि स्वागत कोण करत आहे? आता हे सगळं काही पिंकीने ऐकलेलं असतं. पिंकी विचारते, काय म्हणालात, बोला ना. परंतु रुक्मिणी काकू काहीच बोलत नाही. तर पिंकी ही रेश्माला म्हणते, अगं तू पाहुण्यांना पाण्यावरच भागवणार आहेस का? अगं सरबत वगैरे घेऊन ये जा, असं म्हणत रेश्माला सरबत आणायला सांगते. आणि त्यानंतर पिंकी ही शकुंतला देवींना विचारते, बोला काय काम काढलं? तर शकुंतला देवी म्हणतात, कसं आहे ना, विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्हीच मार्गदर्शन करावं असं मला वाटत आहे. तर पिंकी म्हणते, चालतंय की, तसं सुद्धा आताच एक पक्षाची मीटिंग झाली आहे आणि त्यातीलच मुद्दे आम्ही प्रचारात वापरणार आहोत आणि पुण्यासाठी स्पेशल प्रचार असणार आहे आणि त्यासाठी शकुंतला देवी तुम्हाला मला हेल्प करावी लागणार आहे. तर शकुंतला देवी म्हणतात, आदेश करा मॅडम, तुम्ही जे काही आदेश कराल ते आम्हाला मान्य असतील. तर पिंकी म्हणते, हुकूम देऊ म्हणता का? मग आता माझा हुकूम दिलाच असा समजा. अगोदर तुम्ही सर्वांनी जेवून घ्या आणि त्यानंतर आपण त्यावर चर्चा करू. कसं आहे ना, आधी पोटोबा, असं म्हणत सर्वांना जेवायला घेऊन जाते. तर मधू ही शकुंतला देवींना थांबवत म्हणते की 1 मिनिट, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर शकुंतला देवी म्हणतात की मी बिझी आहे, तुला दिसत नाही का? तर मधू ही शकुंतला देवींना विचारते की तुम्ही त्या पिंकीला एवढा रिस्पेक्ट का देता? तुम्ही विसरलात का ती कृष्णाची मैत्रीण आहे आणि राघवशी लग्न करण्यासाठी आली आहे? तर शकुंतला देवी मधूला म्हणतात, आता ते लग्न पुराण बंद कर. या पिंकी मॅडम आहेत ना, त्या जे काही मनात आणतात ना ते मिळवतातच. तर हे ऐकल्यानंतर मधू ही शकुंतला देवींना विचारते, म्हणूनच तुम्ही घाबरलात का? तर शकुंतला देवी म्हणतात, रिस्पेक्ट आणि भीती यातील तुला फरक कळतो का? आज पिंकी मॅडम ज्या पदावर पोहोचल्या आहेत त्या मेहनतीने पोहोचल्या आहेत आणि जेव्हा ते सरपंच होत्या तेव्हा त्यांनी स्वतःच्या सासऱ्यांना म्हणजे गजराज धोंडे पाटलांना निवडूनही आणलं होतं आणि निवडणुकीमध्ये जिंकूनही दिलं होतं. एवढंच नाही, परंतु जेव्हा त्यांचं खरं रूप कळालं तेव्हा मात्र खडी फोडण्यासाठी जेलमध्येही पाठवलं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांची खोड काढण्याची मस्करी तू करू नकोस, ते तुला महागात पडेल. तर हे ऐकल्यानंतर मधू म्हणते की म्हणजे आता तुम्ही त्यांचीच बाजू घेणार आहात का? तर शकुंतला देवी म्हणतात, प्लीज आता शांत होशील का? तर इकडे पिंकी ही शकुंतला देवींना आवाज देत म्हणते, काय चाललं आहे तुमचं? तुमच्या जर गप्पा झाल्या असतील तर तुम्ही आता जेवणासाठी येता का? तर शकुंतला देवी म्हणतात की हो आलो, असं म्हणत शकुंतला देवी तिथे लगेच निघून जातात. आता मधूला शकुंतला देवींचा खूप राग आलेला असतो. तर इकडे सर्वजण जेवत असतात. तर पिंकी ही ऋतुजा काकूंना विचारते, ऋतुजा काकू स्वीट कुठे आहे? तर ऋतुजा काकू म्हणतात की हो स्वीट बनवलं आहे, जेवणानंतर मी देणारच आहे. तर ऋतुजा काकूंना पिंकी म्हणते, एकच नंबर. तर त्यानंतर ऋतुजा वहिनींनी खूप छान जेवण बनवलेलं असतं म्हणून पिंकी त्यांचं खूप कौतुक करत म्हणते, एकच नंबर, खूप छान जेवण झालं आहे. अहो थँक्यू तर म्हणा, एवढी सर्वजण तुमचं कौतुक करत आहेत परंतु साधं तुम्ही थँक्यूही बोलत नाही आहात. आता सर्वांची जेवणं झालेली असतात आणि सर्व कार्यकर्ते निघत असतात. तर पिंकी त्यांचे आभार मानते आणि त्यांना म्हणते, जे काही डिटेल्स आहेत ते मी लवकरच तुमच्यापर्यंत पाठवणार आहे आणि हो आता 2 ते 3 दिवसात मी नक्कीच पक्षाच्या कार्यालयात फेरी मारणार आहे. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात, पिंकी मॅडम आम्ही पण निघतो. तर पिंकी म्हणते, अहो तुम्ही कुठे निघालात? तुम्ही तर पक्षाचे कार्यकर्ते आहात हे तर मला माहीत आहे, परंतु फक्त
मेंबर नाही आहात, तर माझी जवळची व्यक्ती आहात आणि सर्वात आधी तुम्ही माझी व्यक्ती आहात. त्यामुळे तुम्ही मला भेटायला आलात त्याबद्दल मला खरंच तुमचा अभिमान वाटत आहे. आणि मला तर जेवून झाल्यानंतर कॉफी प्यायची आदत आहे आणि आज तर तुम्ही मला कंपनी द्यायची आहे. तर शकुंतला देवी म्हणतात, काय? तर पिंकी म्हणते की हो. तर त्यानंतर पिंकी ही रेश्माला म्हणते, रेश्मा 2 कॉफी घेऊन ये. तर त्यानंतर पिंकी ही रुक्मिणी काकूंना विचारते, काय झालं? तुम्ही काय इथे उभ्या आहात? झालं, सर्व कार्यकर्ते निघून गेलेत, त्यामुळे आता तुम्हीही जाऊ शकता. आता गुड नाईट असं म्हणत रुक्मिणी काकूंना तिथून जायला सांगते. आता हे ऐकल्यानंतर रुक्मिणी काकूंना पिंकीचा खूप राग आलेला असतो. तर मधू म्हणते, जाऊ दे ना, तुम्ही उगाच नको तिचा विचार करू, कारण ती प्रत्येक वेळी तुमचा अपमानच करत असते. आता रुक्मिणी काकू मधूला म्हणतात, अगदी बरोबर. तर त्यानंतर मधू ही रुक्मिणी काकूंना विचारते, परंतु या शकुंतला देवींना काय झालं आहे? त्या पिंकीच्या मागे पुढे का करत आहेत? आता फक्त पाय धरायचेच बाकी राहिले आहेत. तर रुक्मिणी काकू मधूला म्हणतात, मधू तू अजून नवीन आहेस आणि मी चांगलंच ओळखते हे शकुंतलेला. पैसा आणि सत्ता जर ज्या ठिकाणी असेल त्यासाठी ती काहीही करू शकते आणि म्हणूनच ही मनधरणी चालू आहे. आता हे ऐकल्यानंतर मधूला धक्काच बसतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ऋतुजा ही मधूला म्हणते, पिंकीने तुला चांगलाच धडा शिकवला आहे, तरी सुद्धा तुला तिच्याशी पंगा घ्यायचाच आहे का? तर मधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, रत्नपार्किंगच्या नावाला धक्का लागू नये याची मला सुद्धा काळजी आहे आणि म्हणूनच तर मी हे करत आहे. तर रेश्मा विचारते, परंतु तुझा आता नक्की प्लॅन काय आहे? तर मधू ही आपला प्लॅन सगळ्यांना समजावून सांगत असते. आता घरातील सर्वांनाच मधूचा प्लॅन पटलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव म्हणू लागतो, सिंधू तू काळजी करू नकोस. सिंधू, मी तुझ्यासोबत कायम असणार आहे आणि मी तुला प्रॉमिस करतो की लवकरात लवकर मी तुला या घरात घेऊन येणार आहे. आणि हे राघवचं सगळं काही बोलणं पिंकीने ऐकलेलं असतं. आता राघवचं हे बोलणं ऐकून पिंकीला खूप आनंद झालेला असतो. राघव अजूनही सिंधूची काळजी करत आहे ही गोष्ट पिंकीला कळालेली असते. आता पिंकी आणि राघव कशाप्रकारे कृष्णाचा शोध घेतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.